18 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास विनयनगर भागातील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांच्या काचा अज्ञात इसमांनी दगड व कोयत्याने फोडून दहशत निर्माण केली। त्यावरून मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। त्या अनुषंगाने अज्ञात आरोपींचा शोध शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक शोध घेत होते। मंगळवार दिनांक 19 रोजी पोलीस अंमलदार मुख्तार निहाल शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दगड व कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून नुकसान करणाऱ्या इसमांपैकी अरबाज उर्फ सोनू शेख हा असून तो चौक मंडई या ठिकाणी येणार आहे। सदरची माहिती पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक CM श्रीवंत, पोलीस हवालदार संदीप भांड, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, पोलीस हवालदार विजय काठे, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, अंमलदार आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे अशांनी सदर ठिकाणी आलेल्या इसमास शिताफीने पकडून ताब्यात घेतले। सदर इसमाचे नाव अरबाज उर्फ सोनू शेख, वय वर्ष 26, राहणार मोठा राजवाडा, काळे चौक, नाशिक असे सांगितले। त्यास या गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे 2 विधी संघर्षित बालक यांच्यासह केल्याची कबुली दिली आहे। त्यावर त्याचे इतर 2 साथीदार विधी संघर्षित बालक यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना अरबाज उर्फ सोनू शेख यास पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, पोलीस हवालदार संदीप भांड, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे यांनी यशस्वीपणे पार पाडले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।